रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रविशेठ पाटील धुरंधर अनुभवी तर प्रसाद भोईर, अतुल म्हात्रे नवखे उमेदवार। शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांची टीका। रायगडात महायुतीचे 7 पैकी 7 उमेदवार निवडून येतील, प्रकाश देसाई यांना विश्वास। महायुतीच्या उमेदवारांना आव्हान देणारे प्रतिस्पर्धी नसल्याने ही एकतर्फी निवडणूक। अपक्ष व बंडखोर उमेदवार या निवडणुकीत चितपट होतील। महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांची रोखठोक भूमिका। रायगड जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय। जिल्ह्यात 7ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार सत्तास्थानी आहेत। महायुतीकडे खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची फौज आहे। त्यामुळे पुन्हा महायुतीचेच उमेदवार बहुमताने निवडून येतील। पेन विधानसभा निवडणुकीत रविशेठ पाटील धुरंधर अनुभवी उमेदवार तर प्रसाद भोईर, अतुल म्हात्रे नवखे उमेदवार असल्याची टीका देसाई यांनी केली। तर कोट्यावधींची विकास कामे करणारे भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांचाही विजय निश्चित आहे। जनता आता जातीपातीच्या राजकारणाला बळी पडणार नाही। जनता विकासाला प्राधान्य देईल व महायुतीसोबत उभी राहील। रायगड जिल्ह्यात 7 पैकी 7 जागा महायुती जिंकेल तर महाराष्ट्रात 175हून अधिक जागा महायुतीच्या निवडून येतील, असा विश्वास शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला। काय सांगाल, एकूणच रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीचे 7 उमेदवार आहेत, कशा पद्धतीनं ही लढत होते आणि प्रचाराची रणधुमाळी किंवा प्रचार प्रसार कशा पद्धतीने अंतिम टप्प्याचा सुरू आहे? आपण पाहत आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद, महायुतीचा जो जल्लोष आहे तो न भूतोन आणि भविष्यती असा आहे। त्याला कारणही असं आहे की 7च्या 7 सीट्स, मी कालच म्हटलेलं आहे रायगड टाइम्स मीडियाला की 7च्या 7 सीट्स या महायुतीच्या निवडून येत आहेत। यामुळे याच्याबद्दल कोणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही। त्याला कारणही तसंच आहे। तिकडून ज्येष्ठ नेते भरतशेठ गोगावले असतील, महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील, किंवा वर महेंद्रशेठ दळवी असतील त्या भागामध्ये, त्याच्यानंतर इकडे रविशेठ पाटील असतील, त्याच्यानंतर पनवेलचे ठाकूर साहेब असतील, बालदी असतील, त्याच्यानंतर महेंद्र थोरवे असतील, या सगळ्यांची आज सगळ्या बाजूनी ताकद अशी भरभक्कम अशी सगळ्यात ताकद आहे। लोकमत फार मोठं सगळ्यांच्या पाठीशी उभं आहे। मुळात सगळ्याच संघामध्ये एकतर्फी लढाई आहे अशी परिस्थिती आज संपूर्ण रायगड जिल्ह्याची आहे। विरोधक आहेत ते फार गलितात्र झालेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये, कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे आणि मुद्दा तर नाहीच आहे, पण मुद्दा नसताना एक वेगळ्याच प्रचाराची यंत्रणा लाभण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। उदाहरणं सांगायचं झालं तर पेण सुधागडमध्ये आपण बघितलं तर अतुल म्हात्रे आणि प्रसाद भोईर यांनी सुरुवातीला दोघांनी पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे फोटो लावून फ्लेक्स लावले। दोघेही म्हणत होते आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून, आणि दोघे प्रचाराला लागले होते। दोन्ही चेहरे लोकांना अनभिज्ञ आहेत, अजिबात ओळखीचे चेहरे नाही आहेत। दोन्ही कोणतरी एक त्याच्यापैकी कोण परदेशातून उच्च शिक्षित म्हणून आला आहे, ज्याचा लोकसंपर्क बिलकुल नाही आहे। प्रसाद भोईरांची परिस्थिती देखील तीच आहे, कुठलाही लोकसंपर्क। आज नाव कळायला लागलं ते प्रसाद भोईर लोकांना, प्रसाद भोईर नावाचा कोणतरी उमेदवार आहे म्हणून। निवडणूक अशी चालत नाही। निवडणुकीमध्ये जनसंपर्क हा 15-20 वर्षाचा कालावधीत तपश्चर्या करावी लागते, जी रविशेठ पाटलांच्या माध्यमातून केली गेलेली आहे। रविशेठ पाटील मंत्री होते तेव्हा त्यांनी केलेली कामं, रविशेठ आमदार होते तेव्हा त्यांनी केलेली विकास कामं, जनसंपर्क, लोकांच्या अडीअडचणीसाठी धावत गेलेले रवी पाटील, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आज जवळजवळ ह्या दोन्ही उमेदवारांच्यापेक्षा लाखभर मतांनी ते नक्की पुढे जातील अशी परिस्थिती आहे। आज
इतर जे नेते आहेत, उदाहरणार्थ अनंत गीते वगैरे किंवा इतर असे जे माजी खासदार वगैरे आहेत, ही मंडळी प्रयत्न करत आहेत की बाबा अस्तित्व पक्षाचं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु ते विधानसभेमध्ये काही उपयोगी पडेल असं मला तरी वाटत नाही आणि कुठल्याही सीट लागतील अशा वाटत नाहीत. इकडे भरत शेठ गोगावले फार मोठ्या फरकाने निवडून येतील. महेंद्र शेठ दळवींचं मी आज स्टेटमेंट सकाळीच दिलेलं आहे, कालच दिलेलं आहे की महेंद्र शेठ दळवी जी मागची विधानसभा ज्या वेळेला झाली 2019 तेव्हापासूनच कामाला लागलेले आहेत. तेव्हापासूनच जनसंपर्क, तेव्हापासून लोकांच्या अडीअडचणी, विकास कामे, हजारो कोटीचा विकास निधी या संपूर्ण रायगड जिल्ह्यात आलेला आहे. मग महेंद्र थोरवेंच्या माध्यमातून असो, महेंद्र शेठ दळवींच्या माध्यमातून असो, रवी शेठ पाटलांच्या माध्यमातून असो, महायुतीने कुठल्या प्रकारचं काही देणं कमी असं केलेलं नाही रायगड जिल्ह्यासाठी. आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण आपण पाहिलं तर आज महायुतीचं एक झंझावात, सगळ्या बाजूने झंझावात उठलेला आपल्याला दिसेल. आणि म्हणून मी आजही आता असं म्हणतो आहे की या 7च्या 7 सीट्स ज्या आहेत त्या लागतील. स्वतः खासदार तटकरे साहेब अतिशय ताकदीनं काम करत आहेत. खरं तर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये तटकरे साहेबांना थांबण्याची गरजही नाही, त्यांना वेळही नाही आहे, कारण एका राजकीय पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, ते बाहेर फिरत आहेत. नुकतेच माजी आमदार आणि एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व धैर्यशील पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्षात घेतल्यानंतर न्याय दिला गेला. ते आज खासदार म्हणून काम करत आहेत, पण खासदार म्हणून काम करत असताना देखील ते तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून गल्लीगल्लीमध्ये प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. पण पाली शहर असो, सुधागड तालुका संपूर्ण असो, पेण असो, रोहा असो, सगळ्या भागामध्ये फिरत आहेत आणि त्यांची फार मोठी लोकप्रियता, ते आमदार होते 2 वेळा, त्यामुळे त्यांची फार मोठी लोकप्रियता मतदारसंघामध्ये आहे. एक काळ होता, संघर्ष होता, रविशेठ पाटीलांचं कुटुंब आणि मोहनबाई पाटीलांचं कुटुंब. हा संघर्ष आता मिटलेला आहे आणि 2 मोठ्या महाबलाढ्य ताकदी एकत्र आलेल्या आहेत आणि बहुजन समाज संपूर्ण जो डिवाईड होऊन काम करत होता, विभक्त होऊन काम करत होता, तो आज एकसंघ झालेला आहे. आणि हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे संपूर्ण बहुजन समाज जो आहे तो एकसंघपणे काम करतो आहे. अलिबागमध्ये बघितलं तर भाजपमध्ये बंडखोरी करून छोटम शेठ दिलीप भोईर उभे आहेत, तर कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून महेंद्र थोरवे यांच्यासमोर एक आव्हान उभं आहे. सुधाकर घारेंच्या रूपानं ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, ही बंडखोरी किती महागात पडेल? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याची संधी असते, प्रत्येकाने आपला तो प्रयत्न करायचा असतो. कधीकधी कसं असतं की जे उमेदवार उभे राहतात त्यांना असं वाटतं की आपण समोरच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतो, परंतु त्याचं खरं परीक्षण जे आहे ते सर्वसामान्य मतदार करत असतो. आणि त्या मतदारांचा जर तुम्ही कौल घेतलात तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की अगदी एक टेकडी आणि हिमालय एवढा फरक आज छोटम शेठ आणि महेंद्र शेठ दळवी यांच्या मतदानांमध्ये आहे तर आहेच, पण सर्व योगदान जे आहे किंबहुना जी पुण्याई आहे ती पुण्याई एवढी फार मोठी आहे विकास कामांच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून की ही लढत होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे जर कर्जत खालापूरचं आपण बघितलं तर महेंद्र शेठ थोरवे यांनी जे काम केलेलं आहे गेल्या 5 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये, 5 वर्ष तर मिळाली नाहीच, 2.5 वर्ष जवळजवळ कोरोनामध्ये गेली, पण जी 2.5 वर्ष मिळाली त्याच्यामध्ये जी कामं केलेली आहेत ती कामं एवढी कामं झालेली आहेत की हजारो कोटीचा निधी ज्यावेळेला हे सरकार स्थापन झालं, ज्यावेळेला हे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला हजारो कोटी रुपयाचा निधी कर्जत खालापूरमध्ये आलेला आहे आणि त्या माध्यमातून कर्जत खालापूरचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. आणि तो कायापालट लोक विसरत नाहीत. लोक क्रेज किंवा ह्या अशा गोष्टीला किंमत देत नाहीत किंवा फार कोणतं काहीतरी शो करतो आहे की कोण काहीतरी लोकांना आमिष दाखवतं आहे याकडे लोक बघत नाहीत. लोक खऱ्या अर्थाने सत्य काय, खऱ्या अर्थाने अस्तित्व काय आहे, खऱ्या अर्थाने स्टेबल काय आहे ह्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष असतं. त्या माध्यमातून महेंद्र शेठ थोरवेच्या पाठीशी लोक राहतील आणि महेंद्र शेठ थोरवे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मतामध्ये ती मात्र शंका नाही. लोकसभेला ज्या पद्धतीनं मताधिक्य घटलं संपूर्ण राज्यामध्ये, विधानसभेला तशा पद्धतीचा फरक पडेल का? मताधिक्य कसं असेल? महाविकास आघाडीला ताकद मिळेल की महायुतीला ताकद मिळेल? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला मताधिक्य घटलं, निर्णय चुकीचे लागले, जे महायुतीला अभिप्रेत होते ते निर्णय लागले आणि ही गोष्ट सत्य आहे.
परंतु त्यामागचं कारण आपण जर बघितलं की सर्वसामान्य जनतेमध्ये जी भूलथापा ज्यांनी मारल्या, किंबहुना ज्यांनी जे खोट्या गोष्टी पसरवल्या, अफवा पसरवल्या, उदाहरणार्थ संविधान बदललं जाईल, त्याच्यानंतर इतर समाजावर अन्याय होईल, इतर अल्पसंख्याक समाजावर अन्याय होईल, किंबहुना त्यांचे अधिकार काढून घेतले जातील, अशा काही अफवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून फिरवल्या गेल्या आणि त्या यशस्वी काही प्रमाणात झाल्या. आणि त्या यशस्वी झाल्यामुळे लोकांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की नक्की आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे जातीपातीचं राजकारण हे त्यावेळेला महाविकास आघाडीने केलं. जातीपातीच्या राजकारणाला प्रत्येक समाजाला वेगळं ठेवण्याचा, गट करून वेगळं ठेवण्याचा, त्याचा फायदा उठवण्याचं काम त्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं. ते काही प्रमाणात यशस्वीही झालं. परंतु आता लोकांना कळून चुकलेलं आहे की हे सगळं भूलथापा होत्या, ह्या सगळ्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता आणि त्या माध्यमातून आता जनता जागी झालेली आहे. आपण जर बघितलं तर संविधानाच्या माध्यमातून जेव्हा संविधान बचाव वगैरे हे रूमर्स कारण नसताना बोंबाबोंब करण्याचा जो प्रयत्न चालला होता निरर्थक, त्याला तोडीस तोड उत्तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलेलं आहे. आपण पाहिलं असेल तर न्यायदेवतेच्या हातामध्ये आता संविधान देण्यात आलेलं आहे. आता न्यायदेवतेच्या हातामध्ये एकदा संविधान दिलं तर खऱ्या अर्थाने संविधानाची किंमत किंवा संविधानाचं काय वजन आहे हे खऱ्या अर्थानं संपूर्ण या देशातल्या नागरिकांना कळेल, सगळ्यांना कळेल. त्याचप्रमाणे इतर समाजामध्ये, उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंनी आता परवा काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केलेलं मी स्वतः वाचलं, मीडियामध्ये पण बघितलं की जिथे कुर्बानी होणार नाही, म्हणजे मुस्लिम समाजा बाबतीमध्ये जिथे कुर्बानी होणार नाही तिथे दिवाळी होता कामा नये. आता हे अशा भंपक गोष्टीला लोक किंमत देणार नाहीत. मुळात हे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या ह्या गोष्टी आहेत किंवा कुर्बानी देणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. स्वच्छतेच्यासाठी लोकांनी त्याला विरोध केला असेल, परंतु ईदीसारख्या सणामध्ये देखील हिंदू समाज एकत्रपणे सामील होत असतो. मग हिंदू असो, बौद्ध असो, इतर ख्रिश्चन असो, कुठलाही एकत्र होत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही भारतीय आहोत. आमचं भारतीय संविधान, आमची भारताची जी भारताची जी खऱ्या अर्थाने जो ढाचा आहे तो खऱ्या अर्थानं कसा टिकवायचा, कुठल्या पद्धतीनं तो टिकवायचा हे प्रत्येक नागरिकाला गरजेचं वाटतं. भारत देश हा स्वयंपूर्ण राहायला पाहिजे, भारत देश हा एकसंघ राहायला पाहिजे, याबद्दल कुठल्याही भारतीय नागरिकाच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु कारण नसताना देश तोडायचा आहे, देश फोडायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि मतं मिळवायची, हे आता चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये किमान 175 जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि महायुतीचं सरकार सक्षमपणे या महाराष्ट्रामध्ये उदयास येईल, याबद्दल माझ्या मनात तीव्र मात्र शंका नाही.